अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्याय कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिला समर्थाचा. स्वामी नामाचे भजन, त्याची चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्य. स्वामी सुद नेमती. स्वामी सुदाची जननी काकूबाई नाम करुणी, तिथे हे व्रत ऐकुनी दुःख केले अनिवार. निजमातेचा शोक पाहून दुःख खिन्न झाले अंतकरण, ती लागे चावरून धरिले स्तोर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत, मथुर शब्द समजावीत, परमार्थ गोष्ट सांगुनी. त्याची पिशी बाधा झाली किंवा कोणी करणे केली, याची स्वय पाहिली पाहिजेल. पंचाश्री आणुनी त्या समयी प्रख्यात थोरी यशवंतराव भोसलेकरी, त्यांची देव मामलेदार. सर्व लोक बोलती ऐसा विचार करुनी पोटी, दर्शना आल्या उठाउठी, सांगितल्या सुताच्या गोष्टी, मुळापासून सर्वही. ऐकुनी देव मामलेदार हसून या देती उत्तर, त्याची पिशा लागली थोर, माझ्याने दूर नयेसी. ऐसे उत्तर ऐकुनी दुःखी झाले अंतकरणी, मग ते स्वामीसुताची जननी अक्कलकोटी येतेच. असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव करीत, हिंदू पारसी स्वामी भक्त त्याची उपदेश झाले. मठ होते कामंड्यापुऱ्यात, तेथी जागा नव्हती प्रशस्त, मग दिली कांदेवाडीत जागा एक भक्तानी. तारा नामे त्यांची कांता, तेही त्रास देत स्वामीसुता, परी त्यांची चिंता दुःख खेत नयेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीस. कोणे एकही समयसी नगरकरी नाना जोशी सहज आले मुंबईसी, त्यांनी ऐकले वर्तमानी. पाहुणी स्वामीसुता प्रती आनंदले नाना चिंती, प्रेमानंदे चरणवंदिती सतवत करीती तयाची. स्वामीसुता तयासी लाविला स्वामी भक्तीसी, धन्य झाले नाना दोषी, रंगले भजनी समर्थाची. पुढी दोषी बुवानी स्वामीच्या पत्रिका करुनी, ती अर्पाव्या श्रीचरणी अक्कलकोटी पातळले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली, स्वामी मूर्ती आनंदली, समर्थ त्या आज्ञा केली, नगरा वाजवा म्हणूनी. नगरा वाजविता दोषी हसू आले समर्थासी, पाहुणी स्वभक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोटी नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत, स्वामी सुत आनंदे. छेली खेटे ग्रामांत प्रथम स्वामी प्रकट होते, विजयसिंग नामे भक्त गोट्यात खेळ त्यासवे. स्वामीसुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष, जन व्यावले भजनास. कीर्ती ध्वज उभारिला मना माझी धरुणी कामना, कोणी येताशी दर्शना त्याची समर्थ करीती आज्ञा. सुताकडे जायासी स्वामी स्तई त्याप्रती, मनातील गुण सांगती ऐकुनी जन चकित होती. वरिता ख्याती सुताची एकदास स्वामीसुत अक्कलकोटी दर्शना येत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शना घेतल्याविना तो न सेवा उत्कन्य, ऐसा दिवस झाला 3 निर्हार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन, जे करुणा रस भरले पूर्ण, ऐकले आतून राणीने. सेवकाने म्हणे स्तोरी, तुम्ही जाऊनी या अवसरी, त्या साधुते मंदिरी प्रातून या आणावे. पाहुण्या समर्थासी उलासले सुताची मानसी, धावण्या वेगेसी मिठी चरणी घातली. निसुताची पाहुणी आनंदले समर्थ मनी, कर फिरविली मुखावरुनी, हस्ती धरली उठुनी. अक्कलकोटी त्या अवसरी बहात होते सेवेकरी, परी समर्थाची प्रीती खरी स्वामी सुतावर होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थापुढे करीती भजन, पायी खंडवा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात, स्वामी सुत भजन करीत, पायी खंडवा घालूनी एकांत समय साधुनी. समर्थ सांगती तया कानी, आम्ही जातो निर्धामी. वारसा पुढे चालावा
स्वामी वचन ऐकुनी स्वामी सुत निशब्द दे होई. कल्पना न साहित्यासी स्वामी विना कैसे जीवन. वारंवार विनंती स्वामीसी ऐसे न करावे काही. मी आत्मा लेकरू तू माझी आई. स्वामी धरती हृदयसी म्हणती आम्ही तव हृदयी. वास करून निश्चिती चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून तवरित नगराबाहेर येत. मग धरिला मुंबईचा स्वामी वचनी दुखविला. अंतरी बहुत खिन्न झाला परतुनी नाही आला. जन्मावरी अक्कलकोटी त्याचे दुःख उत्तरोत्तरी क्षीण झाला स्वामी सुत. दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तोच रोग लागला. शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थ. स्वामीसुताची जननी राहतसे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकुनी विनवितसी समर्था ते. मग समर्था त्या अवसरी मुंबईस पाठवला सेवेकरी. म्हणती सुताच्या स्वरी मत साज्ञा अनाभी. परी सुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी. उग्रही दुःख त्याच्या पोटी रात्रंदिन सले तसे. मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित. कोणीतरी जाऊनी तयापी स्वामीसुत पायी. अक्कलकोट आला नाही दिवसांदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी न सत्य तरी तोप धरुनी यथार्थ ठेवली ती उडुंकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामीसुता परी तो न आला अक्कलकोटी. जीवी पर्वा न केली आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असा कैलासवास. सर्व लोक हळती अक्कलकोटी त्या दिवशी. समर्थ करती विचित्र करणी बसले स्नान करुनी. परिगंध न लाविती भोजनात न उठती. धरणीवरी अंग टाकिले कोणा संग न बोलती. रुदन करीती शनोशनी इतक्या माझे स्वर. मुंबईहून आला तार सुत झाला समाचार. स्वामी सुभगत झाला मग काकूबाई निस्त्वर. जवळी केला मुबापूर ते समजला समाचार. परत पावला आत्मजन निजपुत्र मरणावार्ता. ऐकुनी करी आकांता तो दुःख मी समय वर्णिता. दुःख अंतरी होतेस. असो मग काकूबाईने अक्कलकोटी लवलाही. परतुनी आल्या पाही. बोलल्या काय समर्था ते सुत आपला बघतासुनी. अकाली पावला का मरण. मग सुमती ते चरण त्याचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी. ओढून बळेस मग नेला धन्य धन्य स्वामी कुमार. उतरला बौद्धती दुस्तर ख्याती झाली सर्वत्र. कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृती कथा समत. भाविक भक्त परसो. सप्तदशमाध्याय गोढा. श्री भगवंतमस्तु श्रीस्तु शुभवतु. श्री स्वामी समर्थ.